पुरुष राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा 7 ते 9 फेब्रुवारी या कालावधीत रंगणार आहे। या कुस्ती स्पर्धेसाठी तब्बल 45 लाखांची बक्षिसं असून खुल्या विजेत्याला महिंद्रा थार गाडी, चांदीची गदा आणि 2,51,000चं बक्षीस दिले जाणार आहे। पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन आणि हिंदू गर्जना प्रतिष्ठानचे अध्यक्ष धीरज रामचंद्र घाटे यांनी पत्रकार परिषदेत या स्पर्धेविषयी माहिती दिली आहे। शिक्षण प्रसारक मंडळीच्या सहकार्याने आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने ही स्पर्धा होणार आहे। नमस्कार। हिंदू गर्जना आणि पुनीत बालन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने हिंदू गर्जना चषक 2025 याचं नियोजन आपण केलं आहे। धीरज भाऊंनी आधीच सगळी माहिती दिली। तसं पाहिलं तर धीरज भाऊंचं किंवा माझं कुस्तीशी काही संबंध नाही। ना आम्ही पैलवान आहेत, ना आम्ही कधी तालीमला गेलो किंवा मी दिसायला दिसतो थोडा। धीरज भाऊ दिसतात, मी दिसत पण नाही तसं। पण मग आधीच्या काळात कुस्ती ही खूप पुण्याच्या मध्यभागीत कुस्तीचं खूपच वर्चस्व होतं। लोक तिकीट काढून, योगेश भाऊनी हे म्हणतात की लोक तिकीट काढून ते स्पर्धा बघायला यायचे। कुठेतरी आम्हाला पण वाटतं की आपली मातीची खेळ, आपली संस्कृती, आपली जी खेळ आहे, भारतीय खेळ आहे, त्याला कुठेतरी परत जागृत करायला पाहिजे, लोकांपर्यंत पोचवायला पाहिजे। म्हणून आम्ही एकत्र येऊन हे हिंदू गर्जना चषक भाऊ आधी करतच होते। 2019ला आम्ही ठरवलं तर एकत्र करू, पण कोविड मग त्याच्यानंतर इलेक्शन हे सगळं झाल्यामुळे ते थोडं लांबलं। पण ह्या वर्षीपासून ही संयुक्त विद्यमानाने ही चषक सुरू होईल। आणि जसं महाराष्ट्र केसरी होती किंवा महाराष्ट्र केसरीला तोड देणारी, कारण बक्षीस जे आहे, कारण हे कुस्तीपटूंना जे बक्षीस आपण देतोय ती कमीत कमी 45 लाख रुपयाच्या अधिक बक्षीस आहेत। जो प्रथम जिंकेल त्याला थार गाडी आहे। महिला गटात जे प्रथम जिंकतील त्यांना ई बाईक आहे। प्लस कुमार गटातले जे पैलवान जे जिंकतील त्यांना सायकल आहे। आणि आणि जे कॅश प्राईज म्हणू आपण की 22 ते 23 लाख रुपयाची कॅश प्राईज आहे। तर असे एकूण 45 लाखच्या अधिक ह्याच्यात बक्षीसची आपण अनाऊन्स केले। दरवर्षी नक्कीच याच्यात काय ना काय वाढ होत राहील आणि दरवर्षी ही कुस्ती स्पर्धा आम्ही घेणारच आणि चांगल्या पद्धतीने घेऊ। जसं भाऊनी सांगितलं, अनेक दिग्गज राजकीय लोक असतील, कलाकार असतील, वेगवेगळ्या क्षेत्रातले जे लोक असतील, आर्मी क्षेत्रातले पण काही जे ऑफिसर्स आहेत किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातले हे लोक ह्या कुस्ती स्पर्धेला येतील, हाजरी लावतील, कुस्तीची आनंद घेतील। आणि मला वाटतं की तुम्ही नेहमीच आम्हाला सगळ्यांना साथ देतात आणि ह्या कुस्ती स्पर्धेला पण तुम्ही साथ देणार, त्याची प्रसार व्यवस्थित करणार आणि तुम्ही पण येऊन ही कुस्ती स्पर्धा एन्जॉय करणार, एवढं मी सांगून 2 शब्द संपवतो।